कालचा प्रॉब्लेम समजला का? टुडे we will solve our second problem. First I will read the problem and then after that we will solve the problem. So in this problem we will calculate ARR. ARR means average rate of return or accounting rate of return. The another name of this method is return on investment method. So there are two projects, that is project X and project Y. Capital cost of project X is given rupees 10,000 and project Y, that is rupees 15,000. They also gave us the earning of these two projects, that is project X and project Y, for 5 years. For project X, first year earning is rupees 3,000, second year earning is 6,000 and third year earning is 6,000. And project Y, first year 2,000, second year 4,000, third year 6,000, fourth year 20,000 and fifth year 13,000. Okay, so now we are calculating ARR. What is the formula of ARR? So ARR is equal to average annual profit into bracket after taxation and depreciation upon cost of capital project. ओके, आता प्रोजेक्ट X ची काय आहे? ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट किती आहे? बघा 3,000, 6,000 आणि 6,000 गिव्हन आहे बघा, इथे दिसतंय किती आहे? 6 6 12 3 15,000. 15,000 डिवायडेड बाय 3. का डिवायडेड बाय 3? कारण 3 इयर्सचा प्रॉफिट आहे. सो 3ने आपण डिवाइड करणार, म्हणजे ॲव्हरेज अर्निंग किती आलं? 15,000 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू रुपीज 5,000. अँड प्रोजेक्ट वायचं किती आहे बघा? 2,000, 4,000, 6, 6, 6, 12, 12, 20, 32, 32 आणि 13 किती झाले? 35, 45,000. ओके, हे बघा गिव्हन आहे इथे. ह्यात 5 वर्षाची टोटल किती आली? 45,000. आणि 5 इयर्सचा प्रॉफिट आहे आपल्याला. वी हॅव टू कॅल्क्युलेट ॲव्हरेज प्रॉफिट. सो वी डिव्हाइड दिस 45,000 बाय 5. 5 काय आहे? 5 इयर्सचा आहे म्हणून आपण 5ने डिव्हाइड केलं. 45,000 डिवायडेड बाय 5, ॲव्हरेज प्रॉफिट किती आला? रुपीज 9,000. ओके, सो आता याचा फॉर्म्युला जो आहे ARR इज इक्वल टू ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट अपॉन कॉस्ट ऑफ कॅपिटल प्रोजेक्ट. आता ॲव्हरेज एक्स प्रोजेक्ट एक्सचा किती आला होता आपला ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट? 5,000 अपॉन कॅपिटल कॉस्ट दिलेली आहे गिवन प्रॉब्लेममध्ये बघा. फर्स्ट रुपीज 10,000 दिसली का? 10,000 म्हणजे 5,000 डिवायडेड बाय 10,000 इज इक्वल टू 0.5 और पर्सेंटेजमध्ये जर कन्व्हर्टेड करायचं असेल तर 50%. कळलं? अँड प्रोजेक्ट वाय, प्रोजेक्ट वायचं काय आहे? आपण आत्ता 45,000 डिवाइड बाय 5 असा 9,000 आपण काय काढलेला होता? त्यांचा ॲव्हरेज प्रॉफिट काढला होता. मग 9,000 आणि यांची कॉस्ट आहे बघा गिव्हन 15,000, म्हणजे 9,000 डिवायडेड बाय 15,000 किती येईल? 0.06 और पर्सेंटेजमध्ये करायचं असेल तर 60%. बरोबर, म्हणजे ARR प्रोजेक्ट एक्सचा 50% आला आणि प्रोजेक्ट वायचा किती आला? 60%. लक्षात आलं? छोटे छोटे प्रॉब्लेम घेतलेले आहेत ARRचा. हा तुमच्या लक्षात आला असेल. आता आपण पुढचा प्रॉब्लेम घेऊ. नेक्स्ट, हे 1 मिनिट. प्रॉब्लेम लिहून काढले का तुम्ही? प्रॉब्लेम लिहिल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही आणि मग सोल्युशन लिहा. ओके, आता हा थोडासा मी पहिल्यांदा तुमचे पे बॅकचा घेतला, नंतर NPV घेतला, नेट प्रेझेंट व्हॅल्यू, आणि आता ARRचा पण एक सिंगल प्रॉब्लेम घेतले. आता कंबाईन प्रॉब्लेम घेणार आहे मोठा. X लिमिटेड इज कन्सिडरिंग द परचेस ऑफ न्यू मशीन. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये बघून व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर ऑपरेशन
which are at present carried by labor. Surekh and Sundar are alternative models. The following information is available. बघा आता मी तुम्हाला मराठीत अर्थादी समजून सांगते की ही जी एक्स लिमिटेड नावाची कंपनी आहे तिला एक नवीन मशीन घ्यायची आहे. जे सध्याचं जे काम चाललेलं आहे ते लेबर करतायत, पण त्या लेबरच्या ऐवजी आता काय करायचं आहे, ॲटोमॅटिक आपल्याला मशीन घ्यायची आहे. आणि हे मशीन घेण्यासाठी मार्केटमध्ये देअर आर 2 ऑप्शन्स, 2 ऑप्शन अवेलेबल आहेत. ते 2 ऑप्शन म्हणजे त्या 2 मशीनची नावं आहेत, सुरेख अँड सुंदर मशीनची नावं आहेत. ओके, आता त्यांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. लाईफ इन इयर्स, सुरेखचं लाईफ आहे मशीन, सुरेख मशीनचं लाईफ आहे 5 इयर्स, सुंदर मशीनचं लाईफ आहे 6 इयर्स. कॅश आता त्याची कॉस्ट आपल्याला द्यावी लागणार आहे 15,000 सुरेखला द्यावं लागणार आहे आणि 24,000 सुंदरला द्यावं लागणार आहे. इस्टिमेटेड सेव्हिंग इन स्क्रॅप मीन्स आफ्टर 5 इयर्स, 5 वर्ष त्यांचं लाईफ सुरेख मशीनचं पूर्ण झाल्यानंतर स्क्रॅपमधून आपल्याला 1,000 रुपीज रिकवर होणार आहेत. आणि सुंदरचे 6 वर्ष त्याचं लाईफ कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला 1,500 रिकवर होणार आहेत. इस्टिमेटेड कॉस्ट ऑफ इनडायरेक्ट मटेरियल, आता हे मशीन ऑपरेट करण्यासाठी आपल्याला काही इनडायरेक्ट मटेरियल्स लागणार आहेत. ते किती आहेत, सुरेखसाठी 600 रुपीजचे आहेत आणि सुंदरसाठी 800 रुपीजचे आहेत. ओके, देन इस्टिमेटेड सेव्हिंग्स इन डायरेक्ट वेजेस. तुम्हाला मी सांगितलंच की हा मशीन काय करणार आहेत आपल्याला, की आपण लेबरला पर्याय, लेबरला अल्टरनेटिव्ह म्हणून घेणार आहोत. ॲटोमॅटिक मशीन्स आहेत ह्या, आणि ह्या मशीन घेतल्यामुळे आपल्या डायरेक्ट वेजेसमध्ये सेव्हिंग होणार आहे. बरोबर, कशी होणार आहे, एम्प्लॉईज नॉट रिक्वायर्ड. मग जर सुरेख मशीन आपण घेतलं तर आपल्याला 15 लेबरची रिक्वायरमेंट लागणार नाही. लक्षात येते का, 15 लेबर्स आपल्याला लागणार नाहीत. आणि सुंदरसाठी 20 लेबर्स आपल्याला गरज लागणार नाही. म्हणजे आता त्यांचे पेमेंट्स दिलेत बघा, म्हणजे इतके पैसे आपले वाचतील. वेजेस पर एम्प्लॉई, सर फोन तिकडे, वेजेस पर एम्प्लॉई 600 आहे बघा. आता म्हणजे सुरेखचे 600, 15 इंटू 600 किती झाले, 9,000. म्हणजे जर ही सुरेख नावाची मशीन जर आपण घेतली तर 9,000चं आपलं सेव्हिंग होणार आहे. आणि सुंदरचं 20 म्हणजे 600, 6 12, 12,000चं आपलं काय होणार आहे, सेव्हिंग होणार आहे. लक्षात येते. देन ॲडिशनल कॉस्ट ऑफ मेंटेनन्स, सुरेखला 700 रुपये मेंटेनन्स लागणारे मशीन आहे. नॅचरली काय असतं की त्या मशीन्सना मेंटेनन्सची गरज असते. आणि सुंदरला 1,100 रुपीज लागणार आहेत. ॲडिशनल कॉस्ट ऑफ सुपरविजन, आता मशीन असल्यामुळं त्याला तिथं आपल्याला सुपरवायझर किंवा सुपरविजन करावी लागणार आहे. आणि त्यासाठीची कॉस्ट आहे 1,200 सुरेखसाठी, आणि सुंदरसाठी आहे 1,600. डिप्रिसिएशन विल बी टेकन ऑन ए स्ट्रेट लाईन बेसिस. तुम्हाला सांगितलं मी जनरली काय आहे की जेव्हा आपण कॅपिटल बजेटिंगचा विचार करतो तर तिथे काय आहे की स्ट्रेट लाईन SLM मेथडचाच वापर जास्त केला जातो. ए टॅक्स रेट ऑफ 50% इज ॲज्युम्ड, आणि 50% टॅक्स आपल्याला भरावा लागणार आहे. लक्षात आला प्रॉब्लेम. सो दे आर आस्किंग अस इव्हॅल्युएट द 2 अल्टरनेटिव्स अकॉर्डिंग टू पे बॅक मेथड, अनॲडजस्टेड रिटर्न ऑन ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट मेथड अँड NPV मेथड. कॉस्ट ऑफ कॅपिटल 8%. ओके, आता मी तुम्हाला सोल्युशन पण दिलेलं आहे टाईप करून, ते सोल्युशन काढते. फॉर्मॅट आखून घ्यायचा आहे. ॲन्युअल कॅश इनफ्लो ऑर प्रॉफिटेबिलिटी स्टेटमेंट 3 कॉलम करायचे आहेत. पर्टिक्युलर, सुरेख अँड सुंदर. आपण काय करणार आहोत की सेव्हिंग्ज आपण कन्सिडर करणार. नंतर आणखी काय करणार, ॲडिशनल कॉस्ट किती लागती आहे ती पाहणार. म्हणजे आणि त्यातून मग टोटल सेव्हिंग्ज मायनस टोटल कॉस्ट, आणि त्याच्यातून डिप्रिसिएशन पहिल्यांदा लेस करणार.
जे काही येईल ते इन्कम, त्यातून पुन्हा इन्कम टॅक्स लेस करणार आणि मग त्यात पुन्हा आपण डिप्रिसिएशन काय करत असतो, ॲड करत असतो. कारण डिप्रिसिएशन आपण इट इज अ वन टाईप ऑफ सेविंग. डिप्रिसिएशन रिझर्व असतो, आपण तो खर्च करत नाही, आपण तो कोणाला देत नाही. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. आता बघा, पहिला काय सांगितलं मी तुम्हाला, सेव्हिंग इन कॉस्ट ड्यू टू यूज ऑफ मशीन. आता आधी आपण लेबर लावलेले होते, आता आपण काय करणार आहोत की मशीन यूज करणार आहोत आणि त्यामुळे आपली कॉस्टमध्ये सेव्हिंग होणार आहे. कशी सेव्हिंग होणार आहे? सेव्हिंग इन वेजेस. आत्ता मी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करताना सांगितलं होतं की 600 लेबर आहेत, 600 वेजेस आहेत आणि 15 लेबर्स आहेत, म्हणजे 15 90 9,000 रुपीज वेजेसमध्ये सेव्हिंग होणार आहे. सुरेखचं आणि सुंदरचं काय आहे की 20 लेबर 600 पर लेबर किती होणार आहे? 12,000. ठीक आहे. देन अजून काय सेव्हिंग होणार आहे? आपल्याला स्क्रॅपचे पैसे मिळणार आहेत बघा, म्हणजे त्यांचं लाईफ संपल्यानंतर त्या मशीनचं आपल्याला स्क्रॅपचे सुरेखचे 1,000 आणि सुंदरचे 1,500 मिळणार आहेत. म्हणजेच अशी सेव्हिंग किती होणार आहे? सुरेखची हे बघा 10,000, 9 + 1 10,000 आणि सुंदरची 12 + 1 13,500. आता असं असताना सुद्धा यांना कॉस्ट लागती आहे, ॲडिशनल कॉस्ट रिक्वायर्ड आहे. ही काय काय आहे? गिव्हन आहे, प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे. इनडायरेक्ट मटेरियल लागतं आहे, सुरेखला 600, सुंदरला 800. मेंटेनन्स आहे 700 सुरेखचा आणि सुंदर 1,100. सुपरविजन रिक्वायर्ड आहे, सुरेखची 1,200, सुंदरची 1,500. ठीक आहे. अशी टोटल कॉस्ट सुरेखची किती आहे? 2,500 आणि सुंदरची 3,500. आता आपण काय करणार आहोत की टोटल सेव्हिंग मायनस टोटल कॉस्ट म्हणजे काय आहे की आपलं अर्निंग किती येईल ते आपल्या लक्षात येईल. म्हणजे सुरेखची 10,000 मायनस 2,500 किती राहिले? 7,500 आणि सुंदरचे 13,500 मायनस 3,500 किती राहिले? 10,000. ओके. आता याच्यामधून आपण काय करणार? लेस डिप्रिसिएशन. डिप्रिसिएशन टाकताना काय सांगितले आपल्याला? कोणती मेथड असते? नेहमी स्ट्रेट लाईन मेथड. आणि डिप्रिसिएशन कसं कॅल्क्युलेट करणार आपण? त्याची जी कॉस्ट आहे 15,000 आणि त्याचं लाईफ डिवायडेड बाय लाईफ, म्हणजे 15,000 सुरेखचं डिवायडेड बाय 5, 15,000 डिवायडेड बाय 5 किती आले? 5 त्रिक 15, 3,000 डिप्रिसिएशन आलं. आणि सुंदरची कॉस्ट किती आहे? 24,000 आणि लाईफ किती आहे? 6 इयर, म्हणजे 24,000 डिवायडेड बाय 6 किती आलं? 4,000. म्हणजेच सुरेखचं डिप्रिसिएशन आलं 3,000 आणि सुंदरचं आलं 4,000. कसं कॅल्क्युलेट केलं कळलं डिप्रिसिएशन? तुम्ही 11वीपासून शिकता आहात, डिप्रिसिएशन आपल्याला 11वीला शिकवलं जातं. बरोबर? हे तुमचं 6वं वर्ष आहे, तुम्हाला डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करता आलंच पाहिजे. ठीक आहे. लेस डिप्रिसिएशन आणि डिप्रिसिएशनचं मिनिंग पण तुम्ही शिकलेलं आहात. तुम्हाला अकाउंटिंग स्टँडर्ड आता ते कॅन्सल झाले AS6 डिप्रिसिएशनचं, पण त्याबद्दल तुम्ही शिकलेला आहात. तर हे 7,500 मायनस 3,000 आणि 10,000 मायनस 4,000 किती आले? सुरेखचे आले 4,500 आणि सुंदरचे आले 6,000. आता यातून आपण काय करणार? लेस इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स किती दिला आहे गिव्हन त्यांनी? 50%. म्हणजेच 4,500च्या 50% इन्कम टॅक्स किती आला? 2,250 आणि 6,000च्या 50% किती आला? 3,000. सेव्हिंग आफ्टर टॅक्स तितकीच अमाऊंट येईल, 2,250 सुरेखची आणि सुंदरची 3,000. आता डिप्रिसिएशन पुन्हा आपण ॲड का करायचं? कारण डिप्रिसिएशन आपण खर्च केलेला नसतो, तो फंड आहे, तो आपण काय केलेला असतो? रिझर्वमध्ये ठेवलेला असतो आणि म्हणून तो पुन्हा ॲड करायचा. सुरेखचं 3,000 आणि सुंदरचं 4,000. बरोबर? मग ॲन्युअल कॅश फ्लो आला 5,250 सुरेखचा आणि सुंदरचा आला 7,000. लक्षात आलं? प्रत्येक वर्षी सुरेख मशीन किती पैसे मिळून देणार आहे? 5,250 आणि सुंदर किती पैसे मिळून देणार आहे? 7,000. आता आपल्याला तिन्ही आपला जो पेबॅक पिरियड आहे त्याच्यानंतर आणखी
आपल्याला काय काय विचारलं त्यांनी, ARR विचारलेलं आहे, NPV विचारलेलं आहे. हे आपण काय करणार आहोत, कॅल्क्युलेट करणार आहोत. तर आपण हा डेटा तयार केला की आपल्याला प्रत्येक वर्षी या मशीन किती पैसे मिळवून देतात हे आधी आपण कॅल्क्युलेट केलं आणि त्यावरून आपण आता काय करणार आहोत, पे बॅक पिरियड कॅल्क्युलेट करणार आहोत. ओके. तर पे बॅक पिरियड मी मुद्दाम ॲट ए टाईम दोन्ही कॅल्क्युलेशन केलेली आहेत की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. 3 कॉलम केले, पर्टिक्युलर, सुरेख, सुंदर. पर्टिक्युलरमध्ये आपण काय करतो, पे बॅक पिरियड कसं काढतो आपण, इन्व्हेस्टमेंट कॉस्ट डिवायडेड बाय ॲन्युअल कॅश इनफ्लो. बरोबर आहे, किती वर्षात पैसे रिकवर होणार आहेत हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आता सुरेखची अमाऊंट किती होती, इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 15,000 आणि आता वरती आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे बघा या कॉलममध्ये, ॲन्युअल कॅश इनफ्लो किती आहे, 5,250 म्हणजे 15,000 डिवायडेड बाय 5,250 डिवाइड केलं तर किती येईल, 2.86 इयर्स. त्यानंतर इथं काय येईल, सुंदरचे किती होती इन्व्हेस्टमेंट, 24,000 डिवायडेड बाय त्याचं ॲन्युअल कॅश आहे बघा वरच्या कॉलममध्ये आहे की नाही, 7,000 डिवायडेड बाय 7,000 तो किती आला, 3.43 इयर्स. आता पेबॅक पिरियडचं काय सांगितलं होतं मी तुम्हाला, काय कसा कोणता पेबॅक पिरियड चांगला असतो, लवकरात लवकर पैसे वसूल करून देणारा, म्हणजे ज्याचा पेबॅक पिरियड लेस असेल तो प्रोजेक्ट काय करतो आपण, ॲक्सेप्ट करतो. मग इथे जर बघितलं सुरेखचा किती आला आहे, 2.86 इयर आणि सुंदरचा किती आला आहे, 3.43 इयर्स. कोणता प्रोजेक्ट सांगाल तुम्ही, सुरेखचा. बरोबर आहे की नाही, की पटकन पैसे कमी वेळात त्याचे पैसे पटकन वसूल होत आहेत, रिकवर होत आहेत. समजलं, म्हणजेच काय लिहिणार तुम्ही, किंवा आपण काय करू शकतो, हे तिन्ही झाल्यानंतर कॅल्क्युलेशन झाल्यानंतर आपण कॉलममध्ये व्यवस्थित सजेशन लिहू शकतो किंवा प्रत्येक वेळी लिहू शकता तुम्ही. फ्रॉम द अबोव कॅल्क्युलेशन इट इज क्लिअर दॅट द पेबॅक पिरियड ऑफ सुरेख इज लेस दॅन सुंदर, सो सुरेख मशीन शुड बी प्रिफर्ड, असं लिहू शकता. ओके. बरं, आता नेक्स्ट आपण कॅल्क्युलेट करणार आहोत ARR. आता ARR करत असताना इथं PI पण सांगितले का त्यांनी, प्रॉफिटॅबिलिटी. ओके. आणखी आपल्याला प्रॉफिटॅबिलिटी आफ्टर पेबॅक पिरियड पण आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल कारण त्यांचं लाईफ जास्त आहे. हा जरी म्हणजे सुरेखचे 2.86 इयर्स जरी असतील तरी त्याचं लाईफ 5 वर्ष आहे, तो आणखी पुढे पैसे देत राहणार आहे ती मशीन. फक्त 2.86 वर्षामध्ये त्याचं काय झालं की जी आपण इन्व्हेस्टमेंट केलेली होती ती अमाऊंट रिकवर होती आहे. मग राहिलेली किती आहे, 2.14 इयर्स आहेत. मग याच्यामध्ये आणखी किती पैसे मिळू शकतात, हे बघा, 2.14 इयर्स इंटू एका वर्षाला किती आहेत, 5,250 म्हणजे असे अजून 11,235 रुपीज आपल्याला सुरेख मशीनकडून मिळू शकतात. आता सुंदरचं लाईफ 3 वर्ष होतं, आपले पैसे रिकवर होत आहेत 3.43 इयर्स, म्हणजेच राहिलेले 2.57 इयर्स काय आहे, ही मशीन आपल्याला पैसे मिळवून देणार आहे. किती मिळवून देणार आहे, 2.57 इयर्स इंटू ₹7,000 पर ॲनम. हे 7,000 कुठून आणलेत आपण, इथे आपण केलं ना कॅल्क्युलेशन, पर इयर किती करणार आहेत ते तिथून आपण ती अमाऊंट घेतली. तर असे 17,990 रुपीज सुंदर मशीन आपल्याला आणखी मिळवून देणार आहे. लक्षात आलं, पुन्हा पुन्हा ऐकायचं म्हणजे लक्षात येतं. बरं, आता त्याच्यानंतर आपण ARR कॅल्क्युलेट करणार आहोत. ARRचा काय फॉर्म्युला आहे, ॲव्हरेज ॲन्युअल अर्निंग्ज आफ्टर डिप्रिसिएशन अपॉन ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट इंटू 100. बरोबर, लक्षात येते. एक मिनिट, मी पुढची इमेज काढते. बरं, ARRचा फॉर्म्युला काय सांगितला होता मी तुम्हाला, ॲव्हरेज ॲन्युअल अर्निंग्ज आफ्टर डिप्रिसिएशन अपॉन ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट इंटू 100. आता सुरेखची किती आहे आपण कॅल्क्युलेट केलेली, ॲव्हरेज ॲन्युअल अर्निंग किती होती, 2,250 आफ्टर डिप्रिसिएशन म्हटलं आहे, लक्षात घ्या. त्या चार्टमध्ये आपण सगळं लिहिलेलं आहे.
2250 डिवायडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट. ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट किती आहे? ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट कशी कॅल्क्युलेट करायची? इन्व्हेस्टमेंट डिवायडेड बाय 2. ॲव्हरेज नाव आहे की नाही, म्हणून त्याला 2ने डिवाइड करायचं. म्हणजे 15,000 डिवायडेड बाय 2 इंटू 100 किती आले? 30%. सुंदरचे पण 3000 काय आहे? ॲव्हरेज ॲन्युअल अर्निंग आफ्टर डिप्रिसिएशन किती आहे? 3000. आणि ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट ती घेतली आपण 24,000ला. मग 24,000 डिवायडेड बाय 2 किती येईल? 12,000. म्हणजे 3000 डिवायडेड बाय 12,000 इंटू 100 किती आले? 25%. म्हणजे बघा ARR सुरेखचा आला 30% आणि सुंदरचा आला 25%. मग आता कोणतं मशीन घ्यायचं? की ज्याचा ARR जास्त आहे, मोर आहे, जास्त आहे. म्हणजे दोघांच्या कंपॅरिझनमध्ये, 2 मशीनच्या कंपॅरिझनमध्ये ज्या मशीनचा ARR जास्त आहे तो काय करायचा? ती मशीन प्रिफर करायची. आता सुरेखची 30% आहे आणि सुंदरची 25% आहे. मग कोणती मशीन सांगणार आपण? फ्रॉम द अबोव कॅल्क्युलेशन इट इज क्लिअर दॅट द ARR ऑफ सुरेख मशीन इज मोर दॅन, तिथे लिहू शकता तुम्ही सुरेख 30%, मोर दॅन सुंदर दॅट इज 25%. सो सुरेख मशीन शुड बी प्रिफर्ड. समजलं? ओके. आता नेट प्रेझेंट व्हॅल्यू मेथड NPV. आता जरा NPVचं थोडंसं कॉस्ट ऑफ कॅपिटल तुम्हाला शिकवायचं आहे. समोर असतं तर पटकन कॅल्सी घेऊन तुम्हाला मी सांगितलं असतं की कसं कॅल्क्युलेट करायचं आहे. 10% असेल तर कसं, 9% असेल तर कसं, 8% असेल तर कसं. PV फॅक्टर आपण, प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर आपण कॅल्क्युलेट करतो. पुष्कळदा काय केलेलं असतं की प्रॉब्लेममध्ये गिव्हन असतं की 10% काय आहे, 8% काय आहे. जर नसेल तरच आपल्याला काय करावं लागतं? कॅल्क्युलेट करावं लागतं. आता 10% PV फॅक्टर जर कॅल्क्युलेट करायचा असेल, साधा कॅल्सी घ्यायचा. लक्षात घ्या, घेतला का साधा कॅल्सी हातामध्ये तुम्ही? तो कॅल्सी घेतल्यानंतर 1 डिवायडेड बाय 1.10. 10% असेल तर काय करायचं? 1 डिवायडेड बाय 1.10. बरोबर? पहिल्या वर्षीचा इक्वल टू, पहिल्या वर्षीचा येईल 0.98. सेकंड इयरला फक्त इक्वल टूचं बटन प्रेस करायचं. सेकंड इयर, थर्ड इयरला पण फक्त इक्वल टू प्रेस करत जायचं की PV फॅक्टर येतात. पुन्हा एकदा सांगते, PV फॅक्टर 10% जर कॅल्क्युलेट करायचा असेल, एक्झाम्पल देत्या, 1 डिवायडेड बाय 1.10. फर्स्ट इयरचं इक्वल टू, सेकंड इयर फक्त इक्वल टू, थर्ड इयर फक्त इक्वल टू, फोर्थ इयर फक्त इक्वल टू प्रेस करत जायचं आणि ते PV फॅक्टर आपण लिहून घ्यायचे. समजलं? आता 8% दिले. क्युम्युलेटिव्ह काढायचं असेल 5 वर्षाचं तर काय करायचं? सगळ्याची टोटल घ्यायची. क्युम्युलेटिव्हचा अर्थच काय असतो? एकत्रित आहे. आता इथं आपल्याला त्यांनी 8% दिलेला आहे, PV फॅक्टर 8%. मग हा आपण कसा कॅल्क्युलेट करणार? 1 डिवायडेड बाय 1.08 इज इक्वल टू, प्रेस केलं फर्स्ट इयर, सेकंड इयरला फक्त इक्वल टू, थर्ड इयरला फक्त इक्वल टू. त्या अमाऊंट लिहून घ्यायच्या आणि 5 वर्षाची टोटल घ्यायची. कळलं? 1 डिवायडेड बाय 1.08, 8%चा कॉस्ट ऑफ कॅपिटल. ठीक आहे? ओके. आता NPVचं पण आपण टेबल काढूया. पर्टिक्युलर मी टेबल काढून दिलेले बघा इथे तुम्हाला. पर्टिक्युलर, सुरेख आणि सुंदर. बरोबर? आता ॲन्युअल कॅश इनफ्लो आपण कॅल्क्युलेट केला होता पहिल्याच टेबलमध्ये. तो किती होता? 5250 सुरेखसाठी होता आणि सुंदरसाठी 7000. आता PV फॅक्टर क्युम्युलेटिव्ह काढला का? 8%. प्रॉब्लेममध्ये दिलेला नाही, खूप वेळा प्रॉब्लेममध्येच दिलेला असतो. 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष जे काय असतील त्याची टोटल घ्यायची क्युम्युलेटिव्हची. नसेल दिला तर आपण कॅल्क्युलेट करायचा 1 डिवायडेड बाय 1.08. ठीक आहे? हा PV फॅक्टर 5 वर्षाचा आहे 3993 आणि 3.993 आणि याचा आहे 4.623. ठीक आहे? मग आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे 5250 इंटू 3.993, 7000 इंटू 4.623. कॅल्सी आहे तुमच्याकडे, तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. आणि मग त्यांची प्रेझेंट व्हॅल्यू आली, सुरेखची आली 20,900
63.25 आणि सुंदरची आली 32,361. ओके. आता नेट प्रेझेंट व्हॅल्यू इंडेक्स NPV अपॉन कॉस्ट इंटू 100. आता सुरेखची कशी करणार आपण? NPV आपण या टेबलमध्ये कॅल्क्युलेट केलेली आहे. ती किती आहे? 20,963.25 अपॉन किंवा डिवायडेड बाय सुरेखची कॉस्ट किती होती? सुरेख केवढ्याला घेतलं होतं आपण? 15,000ला इंटू 100 म्हणजे पर्सेंटेजमध्ये येईल आन्सर. किती आले? 139.75%. आणि सुंदरचं काय आहे? इथे आपण कॅल्क्युलेट केलेले दिसत आहेत का इथे? 32,361 डिवायडेड बाय सुंदरची कॉस्ट किती होती? 24,000 इंटू 100 किती आला आन्सर? 134.84%. कोणाचा NPV जास्त दिसतोय? सुरेखचा. बरोबर. आणि म्हणून काय आहे की कोणती मशीन घ्यायची? ज्याचा NPV जास्त आहे ती मशीन परचेस करायची. सुरेखचीच इथे दिसते म्हणून काय होईल? फ्रॉम द अबोव कॅल्क्युलेशन इट इज क्लिअर दॅट द NPV नेट प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ सुरेख मशीन इज मोर दॅन सुंदर मशीन. सो मशीन सुरेख शुड बी प्रिफर्ड. बघा पेबॅकला पण सुरेख होतं, ARRला पण सुरेख आहे आणि NPVला पण काय आहे? सुरेखच मशीन आहे. म्हणजेच ओव्हरऑल आपण काय सांगू त्यांना मॅनेजमेंटला की सुरेख मशीन इज प्रॉफिटेबल दॅन मशीन सुंदर अँड सो इट शुड बी सिलेक्टेड. समजलं का? प्रॉब्लेम मोठा होता, थोडासा हेवी झाला असेल, पुन्हा पुन्हा ऐका आणि नोटबुकमध्ये लिहून घ्या. तुम्हाला मी प्रॉब्लेम टाकलेले आहेत. आता टाईम टेबल पडलेला आहे, पेपर टेस्टचा तयार झालेला आहे. तिन्ही टॉपिकवरती पहिल्या 2 टॉपिकवरती अगदी 1-1, 2-2 प्रश्न आहेत. कॅपिटल बजेटिंगवरती मात्र प्रॉब्लेम एरिया आहे आणि टाकलेले आहेत प्रॉब्लेम मी. आणि क्वेश्चन सगळे काय आहे? फोकस कॅपिटल बजेटिंगवरती आहे. आणखी 2 टॉपिक आपले कव्हर करायचे आहेत. बजेट अँड बजेटरी कंट्रोल आहे आणि स्टँडर्ड कॉस्टिंग आहे. रोजच मी तुमचे लेक्चर्स असे टाकणार आहे. ओके. तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. बाय बाय.